नमस्कार. रुद्राक्ष ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे कर्ज व कर्जमुक्ती. कर्जमुक्तीसाठीचे उपाय. जीवन जगत असताना आपणास अचानक काही ना काही समस्या निर्माण होतात, जसे की व्यवसाय बंद पडणे, आजारात पैसा जाणे, अपघात होणे, कोणाकडे पैसे अडकणे, नोकरीवर गदा येणे, मुलांच्या शिक्षणाला खर्च होणे किंवा व्यसनाधीनतेमुळे कर्ज होणे. मग कर्जाचे कारण काहीही असो, पण या कर्जातून मुक्त होणं फार कठीण जातं. त्यामुळं नंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडता नाकीनऊ येऊन जातात. त्यासाठी बरीच माणसं कर्जाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल उचलत असतात. परंतु असं करण्याआधी एक वेळ आवश्यक मी सांगतो हे खालील उपाय करून बघा. कर्जमुक्तीचा पहिला उपाय असा आहे, आपल्या उंचीचा काळा धागा, आपली उंची काळ्या धाग्याने मोजा. तो धागा एका पाणी असलेल्या नारळाला बांधा. ते नारळ तुमच्या डोक्यावर 7 वेळा उतरून टाका आणि ते नारळ वाहत्या पाण्यामध्ये शनिवारी प्रवाहित करा. असं तुम्ही 7 शनिवार करा. यामुळे तुम्ही किती कर्जात असाल तरी कर्जमुक्ती लवकरच तुम्हाला मिळेल. त्यानंतर दुसरा उपाय कर्जमुक्तीचा, लाल चणे घ्या, त्यावर थोडी तुपाची फोडणी द्या, त्यामध्ये मिरची न टाकता थोडंसं मीठ टाकून गरिबाला खायला द्या, गरजू व्यक्तीला खायला द्या किंवा दान करा. असं 7 मंगळवार केल्यानं शनीची कृपा होऊन तुमचं जे कर्ज आहे ते कर्ज लवकरात लवकर मुक्त होण्यास मदत होते. त्यानंतर आहे तिसरा उपाय, मसूर डाळ. मसूर डाळ हातात घेऊन महादेवाच्या मंदिरात बसा. हातात मसूर डाळ घ्या आणि महादेवाच्या मंदिरात बसून ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः असं 7 वेळ म्हणा. आणि ती मसूर डाळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. असं सलग 42 दिवस शिव मंदिरात बसून केल्याने तात्काळ तुम्हाला मुक्ती मिळते. त्यानंतर चौथा उपाय आहे, रात्रीची पहिली पोळी घ्या. त्या पोळीवर मधामध्ये मोहळाचा मध, गावरानी असेल तर उत्तम, मधामध्ये अनामिका बुडवा आणि त्या अनामिकेने त्या पोळीवर त्रिकोण काढा आणि त्या त्रिकोणावर अम असं अक्षर काढा. अ वर अनुस्वार अम असं अक्षर काढा आणि ती पोळी रात्रभर नैऋत्य दिशेला ठेवून द्या आणि सकाळी उठल्यानंतर स्नानादी उरकून गाईला ती पोळी चालायची. असं सलग तुम्ही 11 मंगळवार करा. त्यामुळे कर्जातून मुक्ती होईल. मित्रांनो, हे झाले कर्जमुक्तीचे उपाय. पण हे उपाय करीत असताना मद्य, मांसाहार, परस्त्रीगमन वर्ज्य करा, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हा. हे उपाय कर्जमुक्तीसाठी आहेत. आणि आणखी काही समस्या असल्यास रुद्राक्ष ज्योतिष या ज्योतिष कार्यालयाला कळमनुरी येथे एक वेळ आवश्यक भेट द्या. ही माहिती आपणास आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.